नमस्कार. मी चंद्रकांत धोंगडे. आज आपल्याला थोडा महत्त्वपूर्ण विषय सांगण्यास हा व्हिडिओ बनत आहे. आज आपण डिजिटल युगात जगत आहोत. येथे मोबाईल, संगणक आणि इंटरनेट आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. ऑनलाईन बँकिंग, खरेदी, शिक्षण आणि सोशल मीडियामुळे सोयी वाढल्या, पण त्यासोबत सायबर क्राईम हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. सायबर क्राईम म्हणजे काय? संगणक, इंटरनेट किंवा मोबाईलच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून असे केलेले गुन्हे ज्यामुळे आर्थिक, मानसिक किंवा सामाजिक हानी पोहोचते त्यांना सायबर क्राईम असे म्हणतात. तर सगळ्याला तर माहितीच आहे की सायबर क्राईम कशाला म्हणतात. पण ह्याच्या वाचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ह्या आपण फ्रॉड न होऊ नयेत यासाठी आपण काय केले पाहिजे? यासाठी स्पेशली मी इथं आलेलो आहे. तर त्याचबरोबर त्याचे मुख्य प्रकार आहेत सायबर क्राईमचे: हॅकिंग, फिशिंग, सायबर अटेंडिंग, आयडेंटिटी थेफ्ट, ऑनलाईन फ्रॉड आणि व्हायरस हल्ले हे प्रमुख प्रकार आहेत. गुन्हेगार खोटी वेबसाईट, ईमेल, मेसेज वापरून माहिती चोरतात आणि आर्थिक फसवणूक करतात. तर जर एखाद्या आपल्या बांधवासोबत असा काही प्रकार घडल्यास त्याने तुरंत 6 घंट्याच्या अगोदर www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी. सावधगिरी म्हणून मजबूत पासवर्ड वापरणे. मजबूत पासवर्ड म्हणजे अल्फाबेटिकली अपर केस आणि लोअर केस हे दोन्ही प्लस स्पेशल कॅरेक्टर $# आणि प्लस नंबरिंग अशा प्रकारचा पासवर्ड वापरणे गरजेचं आहे. कोणी अनोळखीची लिंक, मेसेज पाठवला असेल त्यावर क्लिक करू नये. अँटीव्हायरस मोबाईल, लॅपटॉप, तुमचं जे कॅम्प्युटर वगैरे डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये असणे आवश्यक आहे. वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे काळाची गरज बनलेली आहे. आणि सोशल मीडियावर आपली कमीत कमी वैयक्तिक माहिती टाका, ही एक आहे. त्याचं एक योग्य ही आहे, सुरक्षा आहे. निष्कर्ष एवढाच: तंत्रज्ञान उपयोगी आहे, पण सावधानता ही आणि जागरूकता ही सायबर क्राईम विरोधाची खरी ढाल आहे. तर सर्वांना विनंती आहे, आपली माहिती कॉन्फिडेन्शियल ठेवा. जितकं होईल तितकं कॉन्फिडेन्शियल, सुरक्षित, गोपनीयता बाळगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.